संदर्भात झाली, कारण का गेले 2 ते 3 महिने निवडणुकीच्या आधी जागा वाटप झाली, याचा परिणाम दिसतोय का? जे आतले कल होते अंतर्गत ते पण समोर आले. हे बघा, या जर तरच्या गोष्टी आहेत, या मुळात हा निकाल जनतेचा आहे का, जनतेचा कौल आहे का, हा खरा प्रश्न पडतोय. अजूनही महाराष्ट्रातील जनता आपलं स्पष्टपणे म्हणजे मी तर हे म्हणेल की ते ओरडून सांगत आहे की आम्ही दिलेला कौल नाही. हा कोणाचा कौल आहे? हा ईव्हीएमचा कौल आहे का? हा एकमेकाच्या गळ्यात महायुतीनं हार घालण्यापेक्षा ईव्हीएमच्या गळ्यात हार घालून आपला आनंद मनवावा अशी चर्चा ईव्हीएम पुन्हा सांगतो. हे सगळी जी चर्चा आहे त्यावर जनतेची जी भूमिका आहे ती अजूनही जनतेला हे झालेला महायुतीचा विजय पचनी पडत नाही आहे. त्यामुळे त्यांची भूमिका किंवा त्यांचं मत लक्षात घेतल्यानंतर एवढा मोठा विजय कसा मिळू शकतो? 2014 मध्ये मोदींची लाट होती, त्यावेळेस आम्ही 42 जागा जिंकल्या. 19 मध्ये पुलवामासारखा होता आणि संपूर्ण देशभर बीजेपी होती. आम्हाला म्हणत होते की 10 जागा पण येणार नाही, त्यावेळेस आम्ही 44 जागा जिंकल्या. आणि आत्ता जर आम्हाला 15 जागा 16 जागा जिंकत आलो आम्ही, यामध्ये अनेकांच्या संदर्भामधली जे काही संभ्रम आहे त्या संदर्भात चर्चा होईल. चर्चेमध्ये काय मत निघतंय त्यावर आम्ही पुढे बोलू. तुम्ही विचारताय नेतृत्वात बदलाचा संदर्भातला जो काही निर्णय आहे तो हायकमांडच्या संदर्भात आहे, ते मला विचारून काही उपयोग नाही. सर, मुख्यमंत्री पदाचा चेहरा अद्यापही ठरलेला नाही महायुतीचा. हे बघा, त्या संदर्भात माझं मत विचाराल तर मला वैयक्तिक मत माझं काही नाही. पार्टीचं जे मत असेल तो निर्णय आम्हाला मान्य असेल. सर, हिंदी में जानना चाहेंगे कि मुद्दों पर आज चर्चा होगी. आज मुद्दा नवनियुक्त जो हमारे सर, हाँ सर, हिंदी ईव्हीएम वर जो तुम्ही आक्षेप घेत आहे, देवेंद्र फडणवीस म्हणतात की कोर्टाने ही भूमिका स्पष्ट केली आहे की ईव्हीएम मध्ये कुठल्याही प्रकारचा घोळ झाला नाही. कोर्टाचं जे काही आता निर्णय दिलेला किंवा कोर्टाचं जे काही मत आहे ते आम्ही ऐकलं आहे. खरं तर आम्ही या संदर्भात कोर्टाच्या भूमिकेवर काही प्रश्नचिन्ह आम्हाला उभं करायचा विषय नाही, आम्ही तो अधिकार पण नाही. परंतु महाराष्ट्र नव्हे, देशातील जनता ज्यावेळेस ओरडते त्यावेळेस ज्युडिशरीने सुद्धा गांभीर्यानं या संदर्भातली थोडीशी भूमिका जर मांडली असती तर आम्हाला आनंद झाला असता. अर्थात निर्णय त्यांचा सर्वोच्च निर्णय आहे, त्यावर प्रतिक्रिया द्यायची आम्हाला आवश्यकता नहीं। नहीं मुद्दों की नहीं, नवनियुक्त जो हमारे नए चुनाव जीतकर आए एमएलए जो है उनको बुलाया गया है, उनके साथ में चर्चा करने के लिए, चर्चा करके सब बात ये एक मुद्दा है कि चलो उनका सत्कार भी हो, उनका स्वागत भी हो। और दूसरी बात इम्पोर्टेंट ये है कि ये जो इलेक्शन हुआ है वो इलेक्शन में थोड़ा किस वजह से हमें इतना बड़ा नुकसान उठाना पड़ा, क्या बहुत बड़ा जो महाराष्ट्र में ये हमारे खिलाफ में जनमत क्या रिजल्ट आया है उस बारे में भी हम लोग चर्चा करेंगे। और हार के बारे में मंथन तो करना है ना कि क्यों हुआ है, ये इसके बारे में आज की बैठक है। सर सत्ता पक्ष कह रहे हैं एलिगेशंस आप लोग लगा रहे हैं, हाँ ईवीएम के साथ कुछ हुआ है, क्या एलिगेशन? नहीं देखो, मैंने तो नहीं कह रहा हूँ, 79 असेंबली में वोट कम मिले ये मैं नहीं कह रहा हूँ।